मुंबईमधील मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाणार आहे आणि या गट नोंदणीसाठी नवी मुंबईमधील कोकण भवनामध्ये नेलं जाणार आहे। त्यांना सकाळी मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक रवाना होणार आहेत। गट नोंदणीसाठी नवी मुंबईमधील कोकण भवनमध्ये सगळे नगरसेवक जाणार आहेत आणि मनसेचे नगरसेवक काही वेळातच रवाना होणार आहेत। आजचा दिवस त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे। गट नोंदणी करायची आहे आणि त्यामुळे मुंबईमधील नगरसेवक आता गट नोंदणीसाठी रवाना होणार आहेत। नगरसेवक आपण पाहतोय बाळ अंगाकर, त्यांच्यासोबत बरेच मनसेचे नेते सुद्धा पाहायला मिळतात आणि हे सगळे नगरसेवक काही वेळातच कोकण भवनकडे रवाना होतील आणि हे थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। गट नोंदणीसाठी हे सगळे मुंबईतील मनसेचे नगरसेवक हे रवाना होणार आहेत आणि या संदर्भात आणखी जाणून घेण्याचे प्रतिनिधी श्रेयस यांच्याकडून। श्रेयस, हे नगरसेवक किती वाजेपर्यंत निघणार आहेत? 10 वाजताची वेळ होती आणि मनसेचं कोण कोण उपस्थित आहे? आपल्याला मनसेचे सगळेच नगरसेवक जे आहेत ते एकत्र इथे मनसेच्या निवडणूक कार्यालयाबाहेर दिसून येत आहेत। श्रद्धा, हेच 6 नगरसेवक आहेत ज्यांचे खरं तर जे नेते आहेत ते यशवंत किल्लेदार यांना नेतेपदी त्यांची निवड झाली। आपण बघू शकतो नेतेपदी यशवंत किल्लेदार यांची निवड झाली आहे आणि हे चित्र आपल्याला पाहता येत आहे। यशवंत किल्लेदार यांची निवड झाल्यानंतर आता ही सगळी नेते म्हणजे 6 नगरसेवक आहेत ते आता याच बसमध्ये इथून बसणार आहेत। आपण बघू शकतो बाळ अंगाकर सुद्धा इकडे आहेत, नितीन सरदेसाई सुद्धा आहेत आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हे जे 6 नगरसेवक आहेत ते थेट आता इथून कोकण भवनाकडे रवाना होणार आहे। कोकण भवनात जाऊन आपली पुढची जी नोंदणी आहे ती मंडळी करणार आहेत आणि पुढची नोंदणी केल्यानंतर ती मंडळी खऱ्या अर्थानं आपला गट जो आहे मनसेचा जो गट आहे त्याची स्थापना करतील। गटनेतेपदी यशवंत किल्लेदार यांची निवड 2 दिवसांपूर्वी झाली होती आणि आता ही सगळी 6 नगरसेवक मंडळी जी आहेत ती आता थेट बसमध्ये जाताना बसमध्ये ही 6 नगरसेवक आता बसमध्ये बसतात। आपण बघू शकतो तर बसमध्ये हे थेट 6 नगरसेवक जे आहेत ते आता थेट बसमध्ये बसताना आपल्याला दिसून येत आहेत। 6 नगरसेवकांची जी ही पूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस खरं तर आपण पाहता येईल। ही जी बस आहे त्या बसमध्येच खऱ्या अर्थानं 6 नगरसेवक जात आहेत। आपण बघू शकतो तर हे 6 नगरसेवक आपल्या बसमधून आता थेट कोकण भवनपर्यंत जाणार आहेत आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। श्रद्धा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 6 नगरसेवक जे आहेत मनसेची आहेत आणि मनसेच्या 6 नगरसेवकांच्या आज कोकण भवनात खऱ्या अर्थानं बाकीच्या गोष्टी इकडे होताना दिसत आहेत आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतंय। हे चित्र पाहत असताना या सगळ्या गोष्टी पाहत असताना या 6 नगरसेवकांच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावं लागेल, कारण एकंदर कल्याण डोंबिवली जी गोष्ट घडली आहे त्या गोष्टीनंतर अजून काय गोष्ट घडते का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो। आणि आता आपण बसच्या आत आलो आहोत आणि बसच्या आत आता हे 6 नगरसेवक आहेत आपल्यासोबत। आता यशवंत किल्लेदार सर, काय प्रोसेस असेल? आता तुम्ही आता निघालात कोकण भवनात जाणार, काय सांगायला? कोकण भवनात आम्ही आमच्या पक्षाचे जे 6 नगरसेवक आम्ही जे आहोत यांचा जो गट आहे तो गट नोंदणी करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। पण एकंदर पाहिलं गेलं तर तुम्ही सगळे 6 नगरसेवक इंटॅक्ट आहात। तुम्ही आता सांगत होता सगळ्या सह्या झालेल्या आहेत। काल जे कल्याण डोंबिवलीला घडलं तसे काय गोष्ट काय त्याच्याकडे कसं काय बघतो तुम्ही? नाही, तो त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाहीये, कारण पक्षाने काय निर्णय घेतला असेल मुंबई महानगरपालिकेबद्दल काय असेल तर मला विचारा, कारण कल्याण डोंबिवलीबद्दल खरंच मला काय माहित नाही।